लपंडाव या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने पोलिसांना इन्स्पेक्टर देसाईंना तेजस्विनीचा शोध घ्यायला सांगितलेलं असतं. ज्या दरीमध्ये तेजस्विनी कोसळली, त्या दरीच्या जंगलामध्ये तेजस्विनी आजूबाजूला कुठे आहे का, त्यांचा तुम्ही शोध घ्या. जर त्या जिवंत असतील तर आजूबाजूला कुठेतरी सापडतील आणि जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर कुठे ना कुठेतरी त्यांची डेथ बॉडी सापडेल, असं कान्हाने सांगितलेलं असतं. काही झालं तरी तेजस्विनीला तुम्ही शोधून काढा, असं आता कान्हाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला असतो. पण नियतीने इथे आता तेजस्विनीबरोबर कान्हाजवळ एका अजून वेगळ्या व्यक्तीची भेट घडवलेली असते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून राघव कामत आहे. ते आहेत सखीचे वडील. तब्बल 19-20 वर्षांनंतर राघव कामत पोलिसांना सापडलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हाने इथे आता सरकारला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये तेजस्विनीचा शोध घेता घेता कशा पद्धतीने राघव कामत सापडतात आणि ते कशा पद्धतीच्या अवस्थेत असतात, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सखी कान्हावरती रागवलेली असते, पण तरीसुद्धा कान्हा तिला खूप जास्त मिस करत असतो, कारण कान्हा सखीच्या प्रेमात पडलेला असतो आणि सखीसुद्धा कान्हावरती प्रेमच करत असते. पण जेव्हा तिला कळतं की तो कान्हा नाही, तो कबीर केलुस्कर आहे, आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता कबीर किर्लोस्कर हे त्याचं सरनेम आहे आणि त्याची एवढी मोठी ओळख त्याने लपून ठेवली, म्हणजे नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ होता. आम्हाला फसवण्याचा त्याचा स्वार्थ होता. आणि मनस्विनीने खूपच हुशारीने आता कान्हाला घराच्या बाहेर केलेले असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हाला ते घर सोडून जावं लागतं. तेव्हा कान्हाने इथे आता डिवोर्स पेपरवरती सुद्धा सही केलेली असते. ती सही जरी आता कबीर किर्लोस्कर नसून ती जरी कान्हा असेल तरीसुद्धा सही मात्र झालेली असते आणि कुठेतरी त्या गोष्टीचं वाईट हे सखीला खूपच जास्त वाटलेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता सखी कान्हावरती चिडलेली असते. कान्हाने सखीला सांगितलेलं असतं की माझ्यावरती विश्वास ठेव. तू ज्या व्यक्तीला तुझे आता आई समजतेस ना, ती तुझी मुळातच आई नाही आहे. ती एक वेगळीच व्यक्ती आहे. ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. तेजस्विनीसारखा तिने गेटअप केलेला आहे. मी तुझ्या आईला बरोबर ओळखतो. तुझ्या आईच्या डोळ्यातली निरागसता ही मला माहिती झालेली आहे. पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे आता सखी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि त्याच गोष्टीचा इथे आता कान्हाला राग आलेला असतो. कान्हा आणि त्याचा मित्र किरण जान्हवीला समजावून सांगतात की तू आता सखीची भेट घे आणि तिला सांग तिच्याबरोबर जी राहते तिची आई नाही आहे. पण इथे जान्हवीने सांगितलेलं असतं, किरणने मला समजावल्यानंतर मी सखीची भेट घेतली आणि तिला सांगितलं की कान्हा चुकीचा नाही आहे आणि तू ज्या बाईला तुझी आई समजतेस ती तुझी खरी आईसुद्धा नाही आहे, हे सुद्धा मी सांगितलं. तर ती माझ्यावरती चिडली. तिने मला सांगितलं की माझ्या आईबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. मला ते सहन होणार नाही आहे. मी विसरून जाईन की तू माझी मैत्रीण आहेस. पहिल्यांदा माझी मैत्रीण माझ्याकडे बोट करून बोलत होती, माझ्यावरती रागवली होती. आता पुन्हा मी तिला भेटायला तिथे कधीही जाणार नाही. त्यांना जे करायचं आहे ते करा आणि तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. मी आता मध्ये अजिबातच बोलणार नाही. तेव्हा अशा पद्धतीची घटना घडलेली असते. तरीसुद्धा इथे सखी फक्त आणि फक्त कान्हाला मिस करत असते. तेव्हा इथे सगळेजण जेवायला बसणार असतात. जेवण बनवायच्या आधी इथे आता सखीने सांगितलेलं असतं की वेदू, स्वयंपाक बनव, पण स्वयंपाक बनवत असताना तिखट थोडं कमी टाक, कारण कान्हाला जास्त तिखट चालत नाही. म्हणजे इतकं ती आता कान्हाला मिस करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिचे काका गौतम काका येतात आणि म्हणतात की सखी, अगं तू कान्हाला खूप मिस करतेस. ती म्हणते नाही,
त्याच्या ह्या आठवणी आहेत ना इथे, त्याच्या काही वस्तू आहेत ना, त्याच्यामुळे मी त्याला मिस करते. पण काही झालं तरी मला त्याला आता मिस करायचं नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्याचं सगळं सामान फेकून देते. तेव्हा गौतम काका म्हणतात, त्याला परत कर ना. तुला जर आता त्याच्याबरोबर असलेलं नातं तोडायचंच आहे तर सगळं सामान त्याला परत देऊन ये. तेव्हा सखी त्याचं जे काही सामान आहे ते गुंडाळते आणि त्याच्याकडे जात असते. त्याच्या आधी इथे कान्हासुद्धा तिला खूप मिस करत असतो. तेव्हा त्याची आई कल्पना म्हणत असते की काळजी करू नको, सखी एक ना एक दिवस परत घरात येईल. तेव्हा सखी इथे सामान घेऊन आता निघालेली असते आणि ती कान्हाच्या घरी येते. तेव्हा कान्हाने जे गुलाबाचं रोपटं आणलेलं असतं ती कुंडी तिचा धक्का लागून फुटते आणि त्याच्यावरती तिचा पाय पडतो. सगळी माती तिच्या पायाला लागते आणि त्या आता मातीच्या पायांनी जणू काही लक्ष्मीच्या पावलांनी तिने पहिल्यांदाच आपल्या सासरी गृहप्रवेश केलेला असतो. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की ही मुलगी कोण आहे. आणि तेव्हा ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती सखी असते. सखी म्हणते, कान्हा कुठे आहेस तू. तेव्हा कान्हा तिथे येतो आणि म्हणतो, सखी तू. ती म्हणते, हे घे, तुझं सामानच तुला परत करायला आली आहे. मला तुझ्याबरोबर कुठलंही नातं ठेवायचंच नाही आहे. कान्हा म्हणतो, सखी प्लीज असं नको करू. माझ्या सगळ्या आठवणी परत दिल्यानंतर तू माझ्या वस्तू मला परत देशील, पण तू तुझ्या मनातून मला काढू शकणार आहेस का. मी जरी तुझ्या घरी नाही आहे तरीसुद्धा तुला मी माझ्या मनातून अजिबात काढलेलं नाही आहे. मग तू मला तुझ्या मनातून काढू शकणार आहेस का. तेव्हा इथे ती आता इमोशनल होते आणि म्हणते, प्रयत्न करेन, तुला माझ्या मनातून काढण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन. आणि अशा रीतीने इथे आता ती त्याचं सगळं सामान परत करून निघून गेलेली असते. आणि मग इथे परत ते सगळेजण आलेले असतात. परत ते सगळेजण त्याच ठिकाणी आलेले असतात. ती म्हणत असते, बास, मला आता परत त्या विषयावरती बोलायचं नाही आहे. तेजस्विनी, मनस्विनी, ती तुझी आई नाही आहे. त्याच विषयावरती बोलण्यापेक्षा मी गेलेलीच बरी. आणि ती सरळ आपल्या घरी निघून येते. कान्हाला फार वाईट वाटतं. त्याची आजी म्हणते, बरं झालं ती निघून गेली, तिने जायलाच पाहिजे होतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, एक दिवस असा नक्की येईल कान्हा की सखीच्या समोर संपूर्ण सत्य येईल आणि तुझ्याकडे नक्की परत येईल. आणि अशा रीतीने इथे आता कान्हा म्हणतो की आता मला सत्य समोर आणायचं असेल, सखीला विश्वास द्यायचा असेल की तिची आई ती आता तेजस्विनी नाही मनस्विनी आहे, तर मला पुरावे द्यावे लागणार आहेत. तेव्हा कान्हा इन्स्पेक्टर देसाई यांना फोन करतो आणि म्हणतो, तुम्ही तेजस्विनीचा शोध सुरू केला का. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही सांगितल्या मी माझी टीम कामाला लावलेली आहे. जी दरी आहे, खालचा भाग जो जंगली भाग आहे, जंगलामध्ये संपूर्ण टीम माझी पाठवलेली आहे. तेव्हा तिथे शोध सुरू आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजूबाजूला आता शोधत असताना त्यांना तेजस्विनी कुठेही दिसत नाही, कुठेही भेटत नाही. त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की एकतर ती जिवंत आहे किंवा एकतर प्राण्यांनी वगैरे तिला ओढत ताणत नेलं असेल. प्राण्यांनी ओढत ताणत नेलं असतं तर तिची एखादी वस्तू किंवा एखादा साडीचा भाग असू दे किंवा मांस काहीतरी आपल्याला सापडलं असतं. पण तसं काहीच मिळालेलं नाही आहे. तर शक्यता अशी आहे की त्या जिवंत असतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या आता जंगलाच्या आजूबाजूला जी गावं असतात ना, तिथे आता शोध सुरू केला जातो. तेव्हा त्याच आता जंगलाच्या आजूबाजूला जे गाव असतं त्या ठिकाणी पोलीस जेव्हा शोधाशोध करायला जातात तेव्हा त्या ठिकाणी प्रेक्षकांनो त्यांना एक व्यक्ती सापडते. आणि ती व्यक्ती म्हणजे असते राघव कामत. आणि राघव कामत हे दुसरे तिसरे कोणी नसून सखीचे वडील तिथे त्यांना सापडतात तब्बल 18-20 वर्षानंतर. आणि तेव्हा इथे कान्हाला फोन केला जातो आणि लवकरात लवकर तिथे बोलावलं जातं. आणि तेव्हा दाखवले जातात की हे आहेत सखी मॅडम यांचे वडील. पण हे तर नाव वगैरे विसरलेत, मला एक वेगळंच नाव सांगतायत. तेव्हा गावकरी म्हणतात की खूप वर्षांपूर्वी हे आम्हाला सापडले, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. म्हणजे आम्ही त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना इथेच राहायला सांगितलं. तेव्हापासून ते इथेच राहतात. इथल्या मुलांना काहीतरी शिकवतात पण त्यांना काहीच आठवत नाही आहे. तेव्हा इथे आता राघव कामत तिथे सापडलेले असतात. कारण जेव्हा राघव कामतचा अपघात झालेला असतो ना, तो तेजस्विनीनेच घडून आणलेला असतो. आणि तेव्हा त्या अपघातामध्ये राघव कामत यांची डेथ बॉडी कुठे आहे ते अजूनपर्यंत सापडलेली नसते.
कशी सापडणार, कारण ते जिवंत असतात. तेजस्विनीला शोधता शोधता राघव कामत सापडलेले असतात आणि मग नंतर कळतं की तेजस्विनीसुद्धा सापडलेली आहे आणि तिच्यावरती एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि राघव कामतलाच तेजस्विनी सापडली होती आणि तेच आता तेजस्विनीला घेऊन हॉस्पिटलला जातात आणि तिथे ॲडमिट करायला लावतात. पण ते आपली ओळख पूर्णपणे विसरलेत. माणुसकीच्या नात्याने त्यांनी आता तेजस्विनीची मदत केलेली असते असं गावकरी म्हणतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, शेवटीला इथे दरीमध्ये पडलेल्या आता तेजस्विनीची मदत राघवनेच केलेली असते. राघवच तेजस्विनीला घेऊन तिथून आता हॉस्पिटलला जातो आणि हॉस्पिटलमध्ये तिला आता ॲडमिट करतो. ही माहिती मिळाल्यानंतर लगेचच कान्हा त्यांना घेऊन हॉस्पिटलला जातो, तेजस्विनीला बघतो आणि तेजस्विनीला पाहिल्यानंतर इथे आता सखीला फोन करतो आणि सखी इथे कान्हाचा फोन अजिबातच उचलत नाही. पण तेव्हा इथे कान्हाला एक गोष्ट कळलेली असते की सखीचे गैरसमज आता लवकरच दूर होणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा, त्याची आजी आणि त्याची आई हे सगळेजण आता हॉस्पिटलला आलेले असतात आणि ते म्हणजे तेजस्विनीला बघायला. आणि तेजस्विनीचा कान्हाने शोध सुरू केलेला असतो. पण तिच्या आईला शोधता शोधता सखीच्या आईला तिचे वडीलसुद्धा त्यांनी शोधून काढलेले असतात. त्याच्या हुशारीमुळेच, त्याच्या इथे प्रयत्नांमुळेच राघव कामतसुद्धा सापडलेले असतात. त्याच्यामुळे लवकरच तेजस्विनीची वाट लागणार आहे हे मात्र नक्की. आणि तेजस्विनीची वाट लागलेलीच असते, कारण हे सगळं जे काही कुणी केलं आहे ना, ते मनस्विनीनीच केलेलं असतं. तेजस्विनीला मारण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर इथे राघव कामतला मारण्याचा प्रयत्न, हे सगळे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग हे सगळे मनस्विनी म्हणजे सरकारचे असतात. आणि त्यामुळे इथे आता एकदा का तेजस्विनी शुद्धीवरती व्यवस्थित आली की लवकरच सरकारच्या विरोधामध्ये साक्ष दिली जाईल आणि मग कान्हा सरकारला इथे पोलिसांच्या ताब्यात देईल, सरकारला जेलमध्ये पाठवेल आणि खऱ्या अर्थाने इथे आता सखीचे डोळे उघडले जातील. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने तेजस्विनी आणि राघव कामत या दोघांचा सुद्धा शोध लावून इथे आता सखीला सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतलेला असतो.